नमस्कार बाळांनो. इंजिनिअरिंगचा कॅप राऊंड 4 आणि हा लास्ट राऊंड आहे. तुम्ही म्हणणार ए लास्ट राऊंड कुठे आहे बाबा? यो अजून एक असतो की स्पॉट राऊंड, इन्स्टिट्यूट राऊंड. त्याला जाण्याचा विचार पण करू नका. कुणी जायचं ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांना कुठलीही गव्हर्नमेंटची सवलत नको. पूर्ण समजा 1.5 लाख फी आहे, 4 वर्ष 1.5 लाख फी भरायची आहे, हॉस्टेल मेसचे पैसे सगळे भरायचे आहेत, त्यांनी चला. प्लस काही कॉलेज डोनेशन घेणार, त्यांना द्यायचं आहे. हे मॅनेजमेंट सीट असल्यासारखे ऍडमिशन आहे. काही प्रामाणिक कॉलेजेस, एक्झाम्पल गव्हर्नमेंट कॉलेजेस, ती फक्त वॅकन्सी राहिले त्यांना बाबा व्यवस्थित ऍप्लिकेशन घेणार, मेरिट लिस्ट नुसार त्यांना देणार, हे होणार. पण बाकीच्या कॉलेजांना तसं काही होत नाही. खूपच रेअर कॉलेज आहेत जे प्रामाणिकपणे घेतात. मागच्या वर्षी बघा हाणामारीपर्यंत आलेलं. कॉलेजेस काय दाखवतात? एक वेगळाच फ्रॉड दाखवतात. ठीक आहे, हा 4th राऊंड होऊ दे, त्याच्याबद्दल मी सांगतो. त्यामध्ये पण प्रामाणिकपणे कसं ऍडमिशन मिळू शकतं हे आपण एक सेपरेट त्याची व्हिडिओ बनवूया. ओके, कॅप राऊंड 4 मी मानतोय एक प्रामाणिकपणे लास्ट राऊंड आहे. ओके, आता ह्या राऊंडची स्ट्रॅटेजी सिंपल आणि क्लिअर आहे. इथं तुम्हाला ऍडमिशन मिळालं तर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंच आहे. नाही घेतला तुम्ही ऍडमिशन प्रोसेस मधनं बाहेर, स्पॉट राऊंड किंवा इन्स्टिट्यूशनल राऊंड किंवा डोनेशन मॅनेजमेंट कसं ऍडमिशन घ्यायचंय तसं घ्या. ओके, हे क्लिअर आहे. लास्ट राऊंड आहे. पहिला बेसिक राऊंडला चाललोय आपण. काय चेक करणार? थर्ड राऊंडच्या कट ऑफ. थर्ड राऊंडच्या कट ऑफ कुठे दिसतात तुम्हाला? ऑलरेडी मी टेलिग्राम चॅनल वरती टाकलेत. टेलिग्राम चॅनलला चला, थर्ड राऊंडच्या कट ऑफ पाहून घ्या. त्याच्यानंतर वॅकन्सी ह्या उद्या मिळतील तुम्हाला. आज ऍडमिशन संपले थर्ड राऊंडचे. किती कॉलेजला किती विद्यार्थ्यांनी कन्फर्म केलं हा डेटा उद्या सकाळी मिळेल. एखादी शॉर्ट व्हिडिओ बनवतोय मी, त्याच्यावरती सगळा डेटा आल्यानंतर वॅकन्सी लिस्ट उद्या संध्याकाळी अवेलेबल होईल. काय करा, जे कॉलेज तुम्हाला पाहिजे त्या कॉलेजला तुम्ही फोन पण करू शकता आणि एखाद्या ब्रँचच्या किती वॅकन्सी सीट आहेत हे विचारा. तुम्ही काय म्हणणार माहितीये का? अहो सर, ते ऑलरेडी त्या पीडीएफ मध्ये दिलेलं असतंय की, कशाला आम्हाला फोन करायला लावायचं नाही आहे. पीडीएफ मध्ये काय दिलेलं असणार? ज्या वॅकेंट आहेत, भरल्या नाहीत ते दिलेलं असणार. पण किती विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केले लास्ट राऊंड साठी जाण्यासाठी हे तुम्हाला कुठं माहिती आहे? काही राऊंडला दाखवतात तुम्हाला 0 वॅकन्सी आहे, पण त्यातले बऱ्याच विद्यार्थ्यांनी जर बेटरमेंट केला असेल आणि त्यातल्या काही विद्यार्थ्यांना जर बेटरमेंट झालं तर त्या सीट मोकळ्या झाल्या ना, हे आपल्याला नाही कळणार आहे वॅकन्सीवरून. ते आपल्याला कळणार कुठून? कॉलेजला कॉन्टॅक्ट केल्यानंतर. तुम्ही म्हणा सर ती कॉलेजवाली रिस्पॉन्स देत नाहीत, भिकारी आहेत कॉलेजवाली. हे बघा, तुम्हाला ज्या कॉलेजला पाहिजे, चांगलं वाटतंय म्हणून तुम्ही त्यांना फोन करायला सांगितलं तर सांगितलं. तुम्हाला काय फरक पडायला? फोन असा तसं ते स्क्रोल करत इंस्टाग्रामवर ते नाचणारा व्हिडिओ बघतच असताय ना. मग त्याच्यापेक्षा सिंपल जी तुम्हाला कॉलेज हवा आहे, ब्रँच हवा आहे, तिथे एक सिंपल फोन करायचा आहे. सर तिथं फोन करून सांगा की सर किती वॅकन्सी आहेत, म्हणजे किती विद्यार्थी बेटरमेंटला गेलेत. हेल्पलाईन नंबर त्या कॉलेजचा असतो, देतात. प्रायव्हेट कॉलेजची ना कंडिशन वर्स्ट झालेली असते आता. का? की विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलंय म्हणजे त्यांचा जीव वर खाली करायला कॉलेजवाल्यांचा, की ते विद्यार्थ्यांनी जर बेटरमेंट झालं तर त्यांच्या सीट मोकळ्या पडणार. त्यामुळे काही करून त्या कॉलेजवाल्यांना सीट भरायच्या असतात. सिंपल फोन करा. पहिला मी काय म्हटलं, कट ऑफ चेक केला. जे कॉलेज पाहिजे त्यांच्या वॅकन्सी, एकतर वॅकन्सी लिस्ट मधून आपण वॅकन्सी पाहिल्या, कॉलेजला कॉल करून बेटरमेंट किती केलेत हे पण कळालं तुम्हाला. ह्या पीडीएफ तर ऑलरेडी टेलिग्राम मध्ये आहे, ही उद्या आल्यानंतर मी टेलिग्राम मध्ये टाकून देतोय. टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या व्हिडिओच्या खाली आहे. ओके, हे तर झालं. तर आता 4th राऊंडला आम्ही चाललोय. तर आपल्याकडे 2 पर्याय आहेत. पहिला काय? बेटरमेंटला गेलोय. बेटरमेंटला म्हणजे तुम्हाला फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड असं काहीतरी ऍडमिशन झालं होतं, म्हणजे कुठलं तरी तुम्हाला एक कॉलेज मिळालंय. असे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवायचं, जी जी कॉलेजेस टाकणार आहे, आता इथं कंपल्सरी असा काही ऑप्शन नाही आहे. जेवढी कॉलेजची लिस्ट, समजा तुम्ही 1 ते 20 कॉलेज टाकलेत किंवा जी ब्रँच टाकले, जे काय केले तुम्ही, ह्यातलं कुठलंही मिळालं, कुठलंही, तुमची मागच्या राऊंडची सीट गेली, मग तुम्ही ती फर्स्ट राऊंडला घेऊन आलाय, सेकंडला घेऊन आलाय, थर्डला घेऊन आलाय, माहित नाही ती कुठल्या राऊंडला मिळालेली आणि ती पुढे कॅरी करत आलाय. ह्या राऊंडला कुठलंही कॉलेज मिळालं तर ते मागच्या राऊंडची सीट गेली, हा तर नियम क्लिअर आहे. पण मागच्या राऊंड्सना कसं होतं? पहिल्या राऊंडला पहिला कंपल्सरी, दुसऱ्याला 3 कंपल्सरी, तिसऱ्याला 6 कंपल्सरी, पण आता सगळे कंपल्सरी. का? ह्याच्या पुढे राऊंडच होणार नाहीये. मग ह्याच्या पुढे जर राऊंड होणार नाहीये ना, तर मिळालेली सीट घ्यावीच लागणार ना. 5th राऊंड नावाची गोष्ट नाही आहे, तो इन्स्टिट्यूशनल, तो फ्रॉड राऊंड आहे. हा, त्यामुळं जे काय बेटरमेंट केलाय ती सीट नको आहे किंवा समजा ते कॉलेज नको आहे, तर जे पाहिजे तेवढीच इथं टाका. कारण त्यातलं जर का मिळालं, मागची सीट गेली, मग एवढं लक्षात घ्या, जे कॉलेजेस पाहिजे किंवा जी ब्रँच पाहिजे तेवढीच टाका. मिळाली तर ते घ्यायचंय, नाही मिळाली तर आता जे मिळालंय त्याच्यावर समाधान मानायचंय.
हे क्लिअर आहे. इथं पुढचा राऊंड नसल्यामुळं ऍटो फ्रीजच आहे, म्हणजे कंपल्सरी ते घ्यावंच लागणार. म्हणणार तुम्ही नाही आम्ही घेत नाही, जा काय करणार आहे. तुम्ही जर घेत नाही म्हणला ना ऍडमिशन प्रोसेस मधनं बाहेर, इंजिनिअरिंग करणार आहात, मग करणार असाल तर इन्स्टिट्यूशनल किंवा मॅनेजमेंट राऊंड पैसे भरून सगळं ढीगभर द्यायच्यात. इन्स्टिट्यूशनल स्पॉट राऊंडला पण स्कॉलरशिप मिळते. कुठली मिळते काय मिळते हे मी फक्त राऊंड होते त्यावेळी बोलू, कारण आता बोलण्यात त्यात काय अर्थ नाही. कारण जर मी काय जरी एक वाक्य बोललो, असे धाड 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 मेसेज मध्ये बोलतात, सर ह्या व्हिडिओमध्ये या मिनिटाला तुम्ही असं असं बोललाय, त्याचं सांगा आम्हाला काय. म्हणून आता मी काय जसे राऊंड येतात त्याच गोष्टी क्लिअर करत जाईल. ओके. हा, बाकीचे पण इंजिनिअरिंग कसं असतं, फर्स्ट इयर काय, गेट एक्झाम, हे सगळं नंतर बघूया. आता आपलं लग्न ठरलंय, लग्न करायचं आहे. हा, झाल्यानंतर बघू पुढं संसार काय, कुठं जाऊ, काय करू, नोकरी आहे का नाही, हे सगळं नंतर. पहिला आताचं काम, राऊंड जसे होतील, ऍडमिशन कन्फर्म झाल्यानंतर पुढं बघू. आणि अभ्यासक्रम काय असतोय, कशाला एवढा लोड घ्यायला लागलाय. मला मेसेज येतात, सर हे मॅथमॅटिक्स मध्ये हे 5-6 चॅप्टर आहेत, ह्यातले 2 चॅप्टर अवघड वाटतात, काय करू. मी म्हणतो बाबा टन्नू का आणायला लागलायस, आता नाच की, गणपती डान्स करायचा आहे ना आता मंडळात, गणेश चतुर्थी आल्या, जोरात नाचायचं आहे. पहिला ते नाचा, गवर घुमू दे, हा मग पुढं. ओके, ही कंडिशन. आलो आपण ऍडमिशनला. ज्यांना ऍडमिशनच झालं नाही पहिल्या 3 राऊंडला, असे बरेच विद्यार्थ्यांचे मेसेजेस आहेत. त्यांनी पहिला काय केले, चूक मोठी केले. अजूनही ती 93 वाली मुलगी काय मुलगा आहे आता लक्षात न गेलं, 3 राऊंडला सीट मिळालेली नाही. कारण कार्य टाकतातच ते अबाव 95 96 टाकायला लागल्यात. मी म्हणलं मिळत नाही तर काय, नाही सर हे खूप मार्क चांगले आहेत. बाबा चांगले आहेत की नाही पण मिळत नाहीये ना, हे मान्य करा की पहिला. कुठली तरी सीट हातात घ्यायची होती. आता फ्रस्ट्रेशन आले सगळ्या त्याच्या पॅरेंट्सना, त्या मुलीला वगैरे. पॅरेंट्स तर ते पॅरेंट्स कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. मग प्रॉब्लेम व्हायला लागला की मी म्हणतो की असं का करताय तुम्ही. नाही सर आम्हाला आमचा एरिया सोडायचा नाही, आणि ती ठराविकच 3-4 कॉलेजेस पाहिजे. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, ते खाल्लं तर तुपाशी नाही तर उपाशी, आता ही उपाशी राहण्याची कंडिशन आहे. सो बेस्ट, ज्यांना मिळालंच नाही, तुम्ही म्हणा आता त्यांनी कट ऑफ काढा जुन्या आणि वॅकन्सी काढा. हे पहिला तर काढला, त्यांनी काय करा माहिती आहे का, तुमच्या कट ऑफच्या खालची कॉलेजेस टाका. जर तुम्ही म्हणला सर नाही लय बकवास कॉलेज आहे, नको आहे आम्हाला ते, मग ऑप्शन मॅनेजमेंटना ऍडमिशन घ्यायचं. स्पॉट राऊंडला मी गॅरंटी नाही देऊ शकत, स्पॉट राऊंडला सांगितलंयच मी. तरी पण आता लिस्ट बनवायची कशी, ह्यांचं काम झालं, जे पाहिजे ते टाकले, ते गेले बाबा, त्यांना ऑलरेडी सीट मिळालेलं नाही ना, त्यांनी सगळी कॉलेजची लिस्ट बनवूया आपण 1, 2, 3. त्यांनी वॅकन्सी जरा व्यवस्थित चेक करा, आणि तुमच्या कट ऑफ पेक्षा खाली किंवा जे कॉलेज भरलंच नाही, तुम्हाला जी ब्रँच हवे ती टाका. कॉलेज हवं, कॉलेज बकवास मिळते मिळू द्या, ब्रँच महत्वाची आहे. प्रेम ज्याच्यावर आहे ती ब्रँच आम्ही घेणार आहे, बाका आम्हाला काय घेणं देणं नाही. ओके, का माहितीये का, ऍडमिशन न मिळण्याची कारण बऱ्याच मुलांची काय आहेत आज, की एकतर मार्क कमी आहेत आणि ठराविक म्हणजे कम्प्युटर सायन्सच पाहिजे. तर मी म्हणेन मिळते ती ब्रँच आता घ्या, कारण कम्प्युटर सायन्स पाहिजे, मिळतंय, मिळालं ठीक, बकवास कॉलेज मिळतंय घेऊन टाका. कम्प्युटर सायन्स तरी मिळालं, समजा बकवास कॉलेजची पण कम्प्युटर सायन्स मिळत नाहीये, तर मग काय, मग म्हणतो इलेक्ट्रॉनिक्सच्या रिलेटेड ब्रँच घ्या, इलेक्ट्रॉनिक्स, ENTC वगैरे ज्या ब्रँच आहेत त्या घ्या, कारण त्यांचं प्लेसमेंट पण परत कम्प्युटरच्या ब्रँच कंपन्यांनाच होते. कारण भारतामध्ये कोर इलेक्ट्रॉनिक्सच्या कंपन्या किती आहेत आणि त्या किती कॉलेजांना येतात ते जाऊन जरा चेक करा. त्या सगळ्यांचं प्लेसमेंट इलेक्ट्रॉनिक्स आणि ENTCच्या मुलांचं कम्प्युटर सायन्स वाल्यांच्या बरोबर होत आहे. मग तुम्ही म्हणणार अहो सर त्यांचं कम्प्युटरचं खूप चांगलं नॉलेज असेल, 4 वर्ष ते शिकतील, आमचं नॉलेज नसणार ना, आम्ही त्यांना कसं बीट करणार. तिथं असते ऍप्टिट्यूड टेस्ट. तिथं का कम्प्युटर कोडिंगची टेस्ट खूप मोठी होणार नाही, बेसिक पहिला ऍप्टिट्यूड टेस्ट होणार आहे. आणि लास्ट इयरला गेल्यानंतर आपण एखादा कम्प्युटरचा कोर्स करू शकतोय. त्याचं बेस्ट एक्झाम्पल मेकॅनिकल, सिव्हिल वाली, इलेक्ट्रिकल वाली, ज्यांच्यात नंतर साक्षात्कार होतोय किंवा त्यांना आधी मिळालेलं नसतं कुठली ब्रँच, ते पहिला ब्रँच अशी काहीतरी घेतात, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, आणि लास्ट इयरला प्लेसमेंट कम्प्युटरच्या कंपनीत करून घेतात. मॅक्सिमम मुलं मेकॅनिकल, सिव्हिल वाली मी जे पाहतोय आज, नंतर ती शिफ्ट झालेत, काही जण सीडॅक वगैरे कोर्सेस करतात. असं काही नाही आहे की तुम्ही कम्प्युटरच्या कंपनीत जाण्यासाठी कम्प्युटर इंजिनियरच पाहिजे. आज प्लेन बीएससी केलेले विद्यार्थी, फिजिक्स केमिस्ट्री केलेले विद्यार्थी आज कम्प्युटर कंपन्यांमध्ये. त्यामुळे आता पहिलं टार्गेट आहे की ऍडमिशन घेणं आणि देन पुढचा विचार करणं. सो लिस्ट व्यवस्थित बनवा, वॅकन्सी बघा, तुमच्या मेरिट पेक्षा खालचं कॉलेज येऊ दे, खाली टाका ते, मी वर टाका म्हणत नाही, खाली टाका. कारण समजा वरची जी कॉलेज टाकलाय ना, जर ती मिळाली नाहीत
तर खालचं तरी मिळू दे ना. कारण स्पॉट इन्स्टिट्यूशनल राऊंडला जर गेला तुम्हाला तर तिथं कुठलं ऍडमिशन मिळणार आहे माहितीये तुम्हाला? ह्या ज्या जागा ह्या राऊंड मधनं येणार आहेत ना त्या शिल्लक राहिलेल्याच ऍडमिशन मिळणार आहेत तुम्हाला. मग तिथं जाऊन तसं ऍडमिशन घेऊन पूर्ण फी भरण्यापेक्षा इथंच रेग्युलर राऊंड मधनं घ्या आणि सरकारच्या सगळ्या सवलती घ्या ना. कोण अडवलंय? कारण पुढं तीच सीट विकत घ्यायची आहे, इथं फुकट मिळायला लागल्या. मग स्पॉट राऊंड इन्स्टिट्यूशनल राऊंडला वेगळ्या सीट शिल्लक नसतात. ज्या ह्या 4 राऊंड मधनं भरल्याच गेल्या नाहीत त्या सीट तिथं राहणार आहेत. त्यामुळं विचार करा, टाकताना व्यवस्थित मेरिट बनवा. होईल. उद्या पण तुम्हाला 1-2 व्हिडिओ मी अपलोड करतोय, व्यवस्थित कळेल. उद्या वॅकन्सी येणार आहे, परवा त्याच्यानंतर 2-3 दिवस आहेत तुम्हाला ऑप्शन फॉर्म बनवायसाठी. उद्या पण मी डिटेल व्हिडिओ टाकतो ज्यांना लास्ट राऊंड साठी होप्स आहेत किंवा ज्यांना जायचं. ठीक आहे, चला, थँक्यू.